मॅचला इथे सुरुवात होणार आहे। दोन तगडे संघ एकमेकांच्या समोर येत आहेत। मॅच आहे ती सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध रायझिंग स्टार पिरंगुट। दोन्ही खरं तर मुळशी तालुक्यातील एक ताकदवान संघ। वासिक शेख ॲज अ आयकॉन पहिलं षटक टाकणार आहे, तर डाव्या हाताचा फलंदाज कुणाल खोंड पहिल्या बॉलवरती तंबूच्या आश्रयाला व्हेरी फास्ट बॉल विकेट, कुणाल खोंड बाद। सुनील कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा निश्चित प्रकारे कृष्णा कालेकरने या स्पर्धेमध्ये 63 धावांचं योगदान दिलेले 4 इनिंग्स मधून 203 चा स्ट्राइक रेट राहिला। वासिक शेखनं 50 धावा या स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या आहेत 160 च्या स्ट्राइक रेटनं। प्रवीण साठे काही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला 30 धावा, आकाश साठेनं 22 धावा, निलेश खैरेनं 2 धावा। तर अशा फलंदाजांनी या संघाला आतापर्यंत पुढे आणलेलं आहे। तर त्यांच्या विरोधी जी लढत मैदानामध्ये होते रायझिंग स्टार पिरंगुट संघ। पिरंगुट संघाची फलंदाजी बघितली तर श्रावण पवळे 79 धावा, 225 चा स्ट्राइक रेट, स्पर्शत गोळे 48 धावा, 208 चा स्ट्राइक रेट, मंगेश बलकवडे संघनायक 38 धावा, 172 चा स्ट्राइक रेट, कुणाल खोंड 35 धावा, आयकॉन आहे 175 चा स्ट्राइक रेट आणि गणेश कुराडेच्या 7 धावा या स्पर्धेमध्ये राहिलेल्या आहेत। गोलंदाजीमध्ये देखील या संघांमध्ये चांगलं कॉम्पिटिशन राहिलेलं आहे। सरपंच सुनील कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन प्रवीण साठेनं 5 विकेट या स्पर्धेमध्ये घेतले, वासिक शेखनं 4 विकेट घेतलेले आहे, तर राहुल पडवळनं 2 विकेट, आकाश साठेनं 2 विकेट, कृष्णा कालेकरला मात्र 2 मॅच मधून विकेट मिळालेली नाहीये। तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये रायझिंग स्टार पिरंगुट या संघामधून आपण अथर्व पवळेला बघितले 8 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत। मंगेश बलकवडे संघनायक 7 विकेट आहे, सौरभ गोळे 5 विकेट आहे, तर गणेश कुऱ्हाडे याने 3 विकेट स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत। हा एकंदरीत या दोन्ही संघांच्या खेळाचा भाग आलेख आपण बघितलेला खेळाडूंचा। दोन्ही बॅट ॲज अ बॉल काय परफॉर्मन्स होता। वासिक शेख आयकॉन म्हणून अत्यंत प्रभावी ठरलाय आतापर्यंत। आखूड टप्प्याचा चेंडू बॅटला बाय बाय करत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल, धावा अजून धावफलकावरती 0 आहे, तर कुणाल खोंड इथे 0वरती बाद झालेला आहे। 0तून इथे सुरुवात करावी लागते, धावफलकावरती अजून 0 आहे, तर एक फलंदाज बाद झालेला आहे। खूप चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळते। वार्षिक अपेक्षेप्रमाणे कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु यातून देखील सावरावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला। कमी गतीचा बॉल आणि या कमी गतीच्या बॉलवर आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय। विकेटचं पतन, 2 बाद 0। चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाची। ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आरसी संघ गोलंदाजी करतोय, परंतु रायझिंग स्टार पिरंगुटला इकडे कमबॅक करावं लागणार आहे। ही स्पर्धा जर पाहिली तर रुपेशदादा मारणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आहे। रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे भव्य दिव्य आयोजन मुळशी करंडकाचं, आणि या स्पर्धेसाठीचं मार्गदर्शन जर पाहिलं तर गजाननजी मारणे साहेब महाराज आणि त्याचबरोबर नगरसेविका जयश्रीताई मारणे यांचं देखील मार्गदर्शन या क्रीडा स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। भरे क्रीडा संकुल भरे तालुका मुळशी या ठिकाणी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। मुळशी करंडकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 विकेट जरूर गेलेले आहेत, परंतु त्यातून सावरावं लागणार आहे आणि एक मोठमोठे हल्ले देखील इकडे करावे लागेल। मागील मॅचमध्ये देखील आम्ही पाहिलं होतं, पहिल्या 4 बॉलमध्ये एकही धाव आली नव्हती, तरी सुद्धा धावफलक जो आहे तो मात्र मोठा बनला गेला होता इकडे। वासिक या बेल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न होता गलीच्या दिशेने, रन नाही मिळणार। दबाव तर चांगलाच निर्माण केला इकडे नरेश सर।
वासिक शेखची ती खासियत आहे. काय सुरुवात केली वासिकनं. आयकॉनला पहिल्यांदा शून्यावरती पाठवलं, त्यानंतर लगेचच एक स्लोवर वन वरती दुसरा फलंदाज श्रवण पवळेला पाठवलंय. तर आता संघनायक मंगेश बलकवडे आणि स्पर्शत गोळे. कमी गतीचा बॉल होता, बॉलला थोडासा टर्न देखील केला, बॉलचा अंदाजच नाही आला, शरीराचा वेध या ठिकाणी घेताना पाहायला मिळालाय. आणि आणखीन एक दर्जेदार पहा, 2 विकेट आले, त्याचा दबाव आहे आणि त्या दबावाला कुठेतरी नरेश सर आणखी वाढवण्याचा प्रयत्न. खूप चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली. मेडन ओव्हर होईल का. पहिले 5 चेंडू मध्ये धावा आलेल्या नाही. ते 2 फलंदाज बाद केलेले आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुरुवात आहे. फॅब्युलस स्टार्ट आहे. मॅग्निफिशियंट स्टार्ट इथे बघायला मिळते आपल्याला सरपंच सुनील भाऊ कळमकर फाउंडेशन कडून. ओ याही वेळेला बॉल हवेत आहे, कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नाही झाली तिकडे. आता याही बॉलच्या उसळीचा अंदाजच नाही आला आणि असं वाटत होतं की मेडन ओव्हर जाईल की काय, परंतु तसं नाही झालं. एक धाव या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर येताना पाहायला मिळालेली आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1. काय गोलंदाजी आहे इथे. फलंदाजांना पूर्णपणे बांधून टाकणारी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये वासिक शेख कडून 2 बाद 1 अशी नाजूक सुरुवात आपल्याला बघायला मिळेल. रायझिंग स्टार पिरंगुट संघ, या संघाकडे अनुभव कमी आहे मात्र ऊर्जा भरपूर आहे. ज्या पद्धतीनं त्यांचा प्रवास या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. यावर्षी अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं बक्षीस पात्र फेरीमध्ये असणारा हा संघ आहे. मुळशी तालुक्यामध्ये नव्यानं हे खेळाडू पुढे आलेले आहेत आणि जबरदस्त टीम स्पिरिट रायझिंग स्टार पिरंगुटमध्ये बघायला मिळालंय. तर या मॅच मध्ये वासिक शेखच्या वादळासमोर निश्चित प्रकारे थोडीशी वाताहत झालेली आहे. मात्र त्यानंतरचे आता 4 षटकं महत्त्वाची ठरणार आहे. इथे बघायचे संघनायक मंगेश बलकवडे आणि स्पर्शत गोळे या दोघंही बलाढ्य खेळाडू आहेत. स्पर्शत गोळेने 1 शतक ठोकलेले 5 षटकांच्या मॅचमध्ये या अगोदरच्या स्पर्धांमध्ये, त्यामुळे त्याच्याकडून देखील मोठी अपेक्षा असेल. कोसळलेला डाव इथे त्यांना दोघांना पुन्हा उभा करायचा आहे. यस, आणि त्यासाठी आता राहुल पडवळ आलेत या दबावाला थोडंसं वाढवण्यासाठी. एका बाजूला जर पाहिलं तर मंगेश आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्पर्शद आहेत. ही जोडी मात्र या ठिकाणी कशा प्रकारची कामगिरी आपल्या टीमला कमबॅक करून देणार का, तेच इकडे पाहावं लागणार आहे. वेगवान चेंडू थोडासा पुढे केला, त्याच्यावर हवाई हल्ला आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. मंगेश बलकवडे काय खेळाडू आहे हा. प्रेशर कुकर मध्ये तयार झालेला खेळाडू असावा. जो प्रेशर मंगेश हँडल करतो तसा प्रेशर दुसरा कोणी हँडल करू शकत नाही. यावेळेस सलामीला आलेला मागे राहिलाय. सुपर ओव्हर मध्ये काय खेळला. याही वेळेला बिगिट केला जातोय. मागील बॉलवर मोठा फटका आणि आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पार. षटकार. दबाव हटवलाय नरेश सर या ठिकाणी. मंगेशची फलंदाजी बहरते फुलते. इथे पहिल्या षटकामध्ये पानगळ झाली होती मात्र मंगेशनं दुसऱ्या षटकामध्ये इथे पालवी फुटलेली आहे. मंगेशच्या फलंदाजीने धावफलकाला पालवी फुटलेली आहे. आता बहरेल हा स्कोअर धावफलकावरती आहे 13. तर दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. आपण बघतो की शाहिद आफ्रिदीला षटकारांसाठी ओळखलं जातं. त्याचबरोबर ख्रिस गेल षटकार मारतो मात्र दोघांचे फटके चेंडूवरती आघात असतात. पण तिथे रोहित शर्मा ज्यावेळेस षटकार मारतो ना त्यावेळेस आपल्याला सुद्धा एक मनाला आनंद होतो. असं वाटत नाही की तो षटकार मारतोय. पण आज षटकारांची संख्या बघितली तर रोहित शर्माची जास्त आहे ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीपेक्षा. तर किती सहज तसाच मंगेश फलंदाजी करतोय. दुसरा षटकार आलाय त्याच्याकडून. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी आलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षक मिडऑनच्या दिशेने सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि हे करणं देखील गरजेचं होतं कारण बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक आले होते. त्यानंतर जर पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल त्यालाही जर पाहिलं तर मोठ्या फटक्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न इकडे यशस्वी नाही झाला. इकडे गोलंदाजांचं कमबॅक म्हणावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 14 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात जे धावसंख्येला लगाम घातला होता ना त्याला कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न हे दोन्ही बॅटर या ठिकाणी करतायत. परंतु आता गोलंदाज राहुल यांनी देखील कमबॅक केलेला आहे. स्पर्शद आता मात्र स्ट्राईकवर असताना पाहायला मिळतील. टप्प्याचा बॉल एका वेगळ्या धाटीने हा फटका अगदी कृष्णा सातपुते यांच्या शैलीमध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय. वा 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 काय स्ट्रोक खेळलाय स्पर्शदने. सिक्सर. स्पर्शचा चेंडूला मुलायम स्पर्श आहे
आणि चेंडूला देखील गुदगुल्या झाल्या असतील. हा फटका ज्यावेळेस आला बॅटवरती अत्यंत सुंदर, जसा बाउन्स होता, जसा वेग होता, त्याचा वापर केला आणि स्क्वेअर लेगला अत्यंत दिमागदार षटकार दाखवला इथं स्पर्शदनं. येस, खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक. पहिल्या षटकात जे काही झालं ते सगळे विसरून मात्र आता दोन्ही बॅटर जबरदस्त. इकडे जर पाहिलं तर मोठमोठे स्ट्रोक येऊ लागलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाणार आहे. राहुल रिवर्स खेळले यावेळेला. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. अल्टी पलटी याही वेळेला चौकार. जबरदस्त फलंदाजी. मंगेशनं खरं तर सुरुंगाला बत्ती लावलेली आहे आणि स्पर्शदनं विस्फोट घडून आणलेले आहेत. 2 षटकार इथे चौकार आहे आणि 1 षटकार 1 चौकारा बरोबरच धावफलक वेगाने पोहोचेल 24 वर. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये असं वाटत नाही की 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालेले आहेत. याही वेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. हाही प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. वाह वाह, काय बॅटिंग केली जाते. पहिल्या षटकात काही झालंच नाही. या आविर्भावात हे दोन्ही बॅटर मात्र बॅटिंग करतात आणि आता आपल्या टीमला पुन्हा एकदा त्यांनी फ्रंट फुटला आणलेलं आहे. जबरदस्त कामगिरी आणि धावसंख्या नरेश सर 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 28. जबरदस्त राहिला पहिला पॉवर प्ले. प्रचंड उलथापालत बघितली आपण पॉवर प्ले मध्ये. पहिलं षटक आलं होतं, 1 धाव 2 गडी बाद अशा नाजूक अवस्थेमधून सुरुवात करावी लागली. मात्र दुसऱ्या षटकामध्ये काय, मला वाटतं जर्मनीतला जेड्डो कारंजे सुद्धा इतका उसळत नसेल. या दोघांची उसळलेली फलंदाजी आपण या सामन्यामध्ये बघितलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पूर्ण स्मशान शांतता होती, तर दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः सुनामी होती. दोघेही फलंदाज इथे खेळताना 2 षटकार मंगेश बलकवडेचे, 1 षटकार 2 चौकार स्पर्शद गोळेचे. तर या षटकामध्ये तब्बल 27 धावा आणि धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये रायझिंग स्टार, त्यांचं नाव आहे रायझिंग स्टार. झेप कशी घ्यायची हे त्यांना शिकवू, म्हणजे गरुडाच्या पिलाला कसं उडायचं हे सांगायची गरज नाही. ज्यांच्या नावात रायझिंग स्टार आहेत तर ते झेप घेणारच आहे. शॅम्पेन फोडल्यानंतर जशी ती फस 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 बाहेर येते ना, मला वाटतं दुसरं षटक तसंच होतं इथे. आणि आता आपण बघतोय इथे पुन्हा मंगेश बलकवडेसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी एक बक्षीस आलेलं आहे. स्वप्नील दादा सातपुते यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला होता. सुरुवात मात्र या गोलंदाजाची देखील चांगली होताना पाहायला मिळते. या पहिल्या षटकात धावा नाही आल्या, दुसऱ्या षटकात मात्र मोठमोठे स्ट्रोक आले. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात धावसंख्येला कुठेतरी थोडासा लगाम घालायचा आहे आणि त्यासाठी प्रवीण साठे गोलंदाजीसाठी आलेत. मंगेश एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर स्पर्शद आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतलेल्या असताना मात्र 28 धावा धावफलकावर आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा क्रिकेटचा खेळ आज मुळशीमध्ये घेऊन आलेला आहे. काय सुंदर आयोजन आहे. यावेळेला बिग हिट, स्क्वेअर लेगची दिशा, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्या हातात बॉल. आणखीन एका विकेटचं पतन, खेळाडू बाद. संघ नायक इथे बाद झालेला आहे. मंगेश बलकवडेकडून बऱ्याचशा अपेक्षा होत्या. 2 खंदे फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते. मंगेशनं देखील चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होता तो आणि एक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नामध्ये संघ नायक इथे पडतोय, संघ नायक बाद होतोय. स्पर्शद मैदानामध्ये असेल आणि त्याच्या साथीला पुन्हा एकदा एक युवा खेळाडू अथर्व पवळे इथे दाखल होणार आहे. येस, याही खेळाडूकडे बरंचसं टॅलेंट आहे. अथर्वला या अगोदर देखील बऱ्याचशा स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाल्या. आज टीमला गरज आहे आणि इकडे त्यांना खेळावं लागेल. स्पर्शद आणि अथर्व या दोघांना मात्र डाव सावरायचा रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दबाव निर्माण करू लागलेले आहेत सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आरसी संघ. एक महत्त्वाची मॅच आहे. रुपेशदादा मारणे यांचा वाढदिवस आणि रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनचं हे मुळशी करंडकाचं आयोजन, सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत या स्पर्धेवर. गजाननजी मारणे म्हणजेच महाराज साहेबांचं देखील या स्पर्धेसाठीचं विशेष मार्गदर्शन पाहायला मिळत आहे आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. सगळ्यांचं लक्ष
10 गावातील खेळाडू आणि एक ऑल इंडिया लेवलचा आयकॉन यांच्यामध्ये होणारा क्रिकेटचा हा संघर्ष मुळशी करंडक त्यामुळे चांगल्याच चर्चेत आलेला आहे. यावेळेला पहिला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, अडवला जातोय. एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल मुळशी करंडक. आणि या मुळशी करंडकाला आपण जे यूट्यूबच्या माध्यमातून देखील क्रिक लाईव्हला पाहताय त्याही सगळ्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू, कारण मोठ्या प्रमाणावर यूट्यूबवर देखील गर्दी पाहायला मिळते. हळूहळू मैदान देखील प्रेक्षकांनी फुलून जाणार आहे, कारण आहे आज वाढदिवस रुपेशदादा मारणे यांचा आणि त्यानिमित्त असणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रवीण साठे कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. जी धावसंख्या दुसऱ्या ओव्हरमध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघाली होती ना, तिला कुठेतरी लगाम घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. यावेळेला देखील चांगला बॉल आहे, मनगटी फटका ऑन साइडला केवळ ढकललाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत हे जाणलंय, पाहिलंय, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. कारण हेच क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे फक्त षटकार चौकार नाही. तुम्हाला संधी मिळाल्यानंतर तुम्हाला सिंगल, डबल, टिबल हे सुद्धा घ्यावं लागतं. आणि इकडे जो दबाव आहे तो दबाव हटवण्याचं हे सुद्धा माध्यम आहे. तुम्ही फक्त षटकार मारून दबाव नाही हटू शकत. अशाही पद्धतीच्या धावा केल्या तरी देखील धावा येणार आहेत, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कुठेतरी तुम्हाला जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न या दोन्ही बॅटरचे होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले अथर्व पवळे आणि जोडीला आपण पाहतोय स्पर्शद गोळे. या दोन्ही खेळाडूंनी प्रभावित करण्याचं काम केलंय. रिव्हर्स खेळायचा होता, परंतु बॉलची उंची अपेक्षित नव्हती, त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी या फटक्याला थोडीशी मुरड घातली आणि अशा ठिकाणी खेळला जिकडे एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मुळशी करंडकाचं हे भव्य दिव्य आयोजन, रेकॉर्ड ब्रेक 3 लाखाचा पुरस्कार, द्वितीय क्रमांक 2, तृतीय क्रमांक 1, चतुर्थ क्रमांक 75,000 या मानाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला बॅट फिरवली अतिशय वेगात, बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. 2-2 खेळाडू आलेत. अडवण्याचा प्रयत्न एकाकडून सुटला, दुसऱ्याचं बॅकअप चांगलं होतं आणि त्यामुळे तिकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि या षटकात मात्र पहिल्या षटकाप्रमाणे पुन्हा कमी धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 3 विकेट माघारी 34 धावा धावफलकावर. नरेश सर काय म्हणाल ज्या पद्धतीने या षटकात गोलंदाजांनी कमबॅक केलंय? प्रवीण साठे पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरलेला आहे. पहिल्यांदा संघनायकाला त्याने बाद करण्यात यश मिळालं. फक्त 6 धावा या षटकातून आलेल्या आहेत. 34 धावा एकूण 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर दोन्ही संघ किती ताकदवान आहे याची प्रचिती या मॅचमध्ये आपल्याला पहिल्या 3 षटकांमध्ये आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये जी आघाडी घेतली होती सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी संघानं, दुसऱ्या षटकामध्ये स्पर्शद गोळे आणि मंगेश बलकवडे या दोघांनी ताबडतोड फलंदाजी करत आघाडी मोडून काढली. मात्र प्रवीण साठेनं पुन्हा एकदा सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी संघाला सामन्यामध्ये आणलेले. तर हेच होणार आहे, माघार पुढाकार इथे होणार आहे. एकमेकांवरती डाव टाकले जातील, ते उधळून लावले जातील आणि प्रत्येक वेळेस ही मॅच सातत्यानं झुंजत राहील. कोण अंतिम विजेता ठरणार आहे हे प्रेक्षकांना मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत समजणार नाही. षटक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं. आता अथर्व पवळेला जबाबदारी घ्यावी लागेल आणि त्याच्याबरोबर स्पर्शद गोळे आहे. आकाश, हा बॉल थोडंसं या ठिकाणी झुकले होते, पाठीमागे खेळायचं होतं, परंतु हा चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 34 वर थांबलेली आहे. स्पर्शद आणि अथर्व यांना धावा कराव्या लागतील. आकाश साठे 4थ्या षटकामध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. यस, या ठिकाणी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता फलंदाजांनी मात्र ही मागणी केलेली आहे. आणि नरेश सर, या स्पर्धेशी तुम्ही सातत्याने जोडला गेला सर, कसा राहिला अनुभव किंवा काय म्हणाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी? नाही, निश्चितच अनुभव माझा देखील खूप चांगला होता. मुळशी तालुक्यातील खेळाडूंनी प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मुळशी तालुक्यातले खेळाडू सातत्यानं जिल्हा स्तरावरती खूप कमी आम्हाला खेळताना बघायला मिळाले. मात्र एवढी गुणवत्ता आहे या तालुक्यामध्ये. प्रत्येक गावामध्ये 3-3, 4-4 खेळाडू असे आहेत की जे वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळू शकतात. मात्र तालुक्यामध्ये एवढं मोठं क्रिकेट आहे. खरं तर हाफ पिच क्रिकेट, या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की हाफ पिच क्रिकेट इथे निश्चित फोपावलेलं आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये फुल पिच क्रिकेटला देखील वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमातून इथे चांगली संधी मिळते. मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशननं मागच्या 5-6 वर्षांपासून सातत्यानं एक दर्जा या खेळाचा इथे टिकून ठेवलेला आहे, शिस्त आणलेली या खेळामध्ये आणि त्यामुळे अनेक गावं सातत्यानं या स्पर्धांशी जोडलेली आहेत.
अखूट टप्प्याचा बॉल होता यावेळेला, पाईन लेगची दिशा निवडली आहे आणि हा ही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्या अगोदर पंचांचा निर्णय योग्य बॉलचा आला होता आणि त्यानंतरचा चेंडू जर पाहिलं तर थोडासा अखूट टप्प्याचा आला. त्याच्यावर मात्र प्रहार करत असताना स्पर्श त्यांच्या बॅटमधून आलाय चौका. या स्पर्धेमध्ये अथर्वला आपण फार मोठी फलंदाजी करताना बघितलेलं नाहीये, पण निश्चित मध्ये आपण अथर्व आणि श्रवण या दोन बंधूंमध्ये एक चांगली भागीदारी बघितली होती. तिथे अथर्वने सपोर्टिंग रोल अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडला होता. आता स्पर्शद बरोबर त्याला तीच साथ द्यावी लागेल, कारण स्पर्शद हा स्ट्रायकर प्लेयर आहे आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील, दोन्ही बाजूने हे हल्ले प्रतिहल्ले करावे लागणार आहेत, कारण दोन्ही संघ तेवढेच बलाढ्य आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात उभी ठाकले ते या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. उपांत्य फेरीमध्ये कोणता संघ मात्र अंतिम फेरी गाठणार याची चर्चा आहे. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता, कव्हरची दिशा निवडली आहे, बराचसा लांब मोरून फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात खरे, परंतु त्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4-4-4 चौकार. बेचाळीस धावा स्पर्शदमध्ये ही कॅपॅसिटी आहे. या युवा खेळाडूकडे भरपूर गुणवत्ता आहे आणि तो सलगपणे कन्सिस्टन्सी मोठे फटके खेळू शकतो. काही खेळाडूंमध्ये मर्यादा येतात की 2-3 मोठे फटके आल्यानंतर ते कंटिन्युअस सतत मोठे फटके खेळू शकत नाही. मात्र या खेळाडूकडे फ्लेक्झिबिलिटी आहे, तो शरीराची हालचाल खूप वेगात करू शकतो, चेंडू खूप लवकर इम्प्रोवाइज करतो, टायमिंग खूप छान पकडतो आणि त्यामुळेच धावांचा ओघ स्पर्शदच्या बॅटमधून सातत्याने मोठा असतो. स्पर्शद यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलचा अंदाज नाही आला आणि बॉलचा टप्पा थोडासा मागे घेतला होता, बॉलला वळवलं देखील. स्पर्शदही जरूर या ठिकाणी वळले, परंतु बॉलने गुंगारा दिला त्यांना. डॉट बॉल. इकडे गोलंदाजांचं कमबॅक होताना पाहिलं मिळाले. गोलंदाजीसाठी आकाश साठे कमबॅक करतायत. यावेळेला मात्र फटका खेळलाय खरा, पाहूया. बॉलच्या दिशेने फिल्डर आलेत, परंतु कॅच नाही होऊ शकली आणि बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला चांगल्या पद्धतीने. इकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. आपल्या टीमसाठी वाचवलेली एक धाव सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव खूप चांगल्या पद्धतीने अडवली आहे आणि धावून 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. धावसंख्या 3ने 45 वर जाते. चौथी ओव्हर सुरू असताना पाहूया खूप सारे चढ उतार या डावात आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो डाऊट दुसऱ्या डावात देखील या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि इकडे आपण पाहतोय ज्या पद्धतीने ही दोन्ही टीम कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. स्पर्शद डावाचे हिरो आहेत, कारण त्यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर 28 धावा केल्या, केवळ 10 चेंडू खेळले आणि अथर्वला देखील त्यांची साथ द्यावी लागणार आहे, कारण जर का ही धावसंख्या 70 पर्यंत गेली तर फाईट होऊ शकते. 65-70 ज्या पद्धतीचं मैदानाची भौगोलिक परिस्थिती, खेळपट्टी, मैदान, त्याचबरोबर वाऱ्याची दिशा, या सगळ्या गोष्टी पाहता इकडे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक फायटिंगसाठी 70 पर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. तो प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळतोय. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने याही वेळेला बॉल गेला. आता मात्र फिल्डर येणार, त्या अगोदर जर पाहिलं तर थोडेसे स्किड झाले फिल्डर आणि तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत आणि बघता बघता या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतोय तो 47. म्हणजे 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 47 धावा झालेल्या आहेत. पहिली बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार पिरंगुट त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर सरपंच सुनीलभाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हाडशी यांच्यातील मॅच पाहायला मिळते. परंतु आज आहे वाढदिवस रुपेशदादा मारणे यांचा आणि रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित, त्याचबरोबरने हमराज मित्र मंडळाची ही मानाची स्पर्धा आज आपण या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. नरेश सर काय म्हणाल? मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय तेजस दादा पवळे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलं रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि हमराज मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. उद्योजक सन्मान्य सूरज दादा पवळे आपणही उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. तर बघतोय आपण स्पर्शद गोळेला खूप सुंदर फटके खेळले. विशेषतः त्याने हुक केलेले जे फटके आहेत ते पहिला बॉल जो लॉंग लेगकडे जात होता हवेतून, त्यावेळेस क्षेत्ररक्षकाने कुठलंही स्वारस्य दाखवलं नाही चेंडू अडवण्याचं. तिथे 4 धावा मिळाल्या
त्यानंतर तो क्षेत्ररक्षक तिथून हटवला आणि दोन नवीन क्षेत्ररक्षक तिथे ठेवला. 38 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि डीप स्क्वेअर लेगला. त्याचा फायदा असा झाला की पुढचे 2 शॉट जे तिथे खेळले होते तिथे बाउंड्री पासून रोखण्यात आलं आणि काही धावा तिथे जरूर स्पर्शदला मिळाल्या, मात्र चौकार मिळाला नाही. समीरजी तांगडे साहेब आणि त्याचबरोबर किरणजी सुर्वे साहेब, योगेशजी कवितके आणि हेमंतजी निकम या सर्व मान्यवरांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुळशी करंडकामध्ये आगमन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांचं अमराज मित्रमंडळाच्या वतीने आणि रुपेश दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. शेवटचं षटक आहे या डावातील आणि जरी 70 नाही झाली तरी कुठेतरी 60-65च्या पर्यंत तरी धावसंख्या न्यावी लागणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये स्पर्शद आहेत हे विसरून चालणार नाहीये. युवा अथर्व देखील आहेत आणि षटक घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत प्रवीण साठे, तेच मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. लक्ष प्रत्येकाचं हेच आहे आतापर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक पारितोषिक त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये जायचं आहे. कारण पहिला क्रमांक जर पाहिलं तर 3 लाखाचा. एखाद्या स्थानिक तालुक्याच्या असोसिएशनमध्ये एवढं मोठं पारितोषिक मोठी गोष्ट आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, चुकी झाली या ठिकाणी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमा रेषा पार, षटकार. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना की. स्पर्शद काय स्पर्शचा हा मिडास टच होता. स्पर्श जो होता ना अगदी सोपा होता की या चेंडूचं सोनं बनवलं त्याने. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल, परंतु यावेळेला टायमिंग नाही करू शकले. भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नाहीये. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव घेत असताना अथर्व यांना माघारी परतावं लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपातील विकेट आली, परंतु एक बाब चांगली झाली की स्पर्श स्ट्राईकवर आलेले आहेत. स्पर्शदला स्ट्राईक वरती आणण्यासाठी बलिदान दिलं इथे हर्षद अथर्व पवळेने इथे बलिदान दिले आणि तो त्याने जी समय सूचकता दाखवली. बऱ्याच वेळा काय होतं की अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकरचा जो फलंदाज असतो तो अगोदरच स्ट्राईक सोडायचा प्रयत्न करतो. तो नॉन स्ट्राईक एंडला पूर्ण क्रीजमध्ये येऊ देत नाही आणि मग तिथे थोडीशी गडबड होते. तर इथे कुठलीही गडबड होऊ दिली नाही. त्याने अगदी शांतपणे आपलं क्रीज सोडलं आणि स्वतःहून तो पवेलियनकडे चालू लागलेला आहे. आपल्या संघासाठी केलेलं बलिदान हे नेहमी महत्वाचं आहे. पाहायचं आता स्पर्श स्ट्राईक एंडवर. यावेळेला मात्र फाईन लेगची दिशा, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. प्रवीण यांनी आपला अनुभव इकडे दाखवलाय. फटका खेळायला आमंत्रित केला, तिकडे फिल्डर तैनात ठेवले. स्पर्शदने केलेली लाजवाब खेळी, परंतु आता मात्र ते होत आहेत आउट. या ठिकाणी अमराज मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष राहुल शेठ उभे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या मुळशी करंडकामध्ये रुपेश दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या समोर जर पाहिलं तर पेरंगुट गावचे युवा उद्योजक सुरज शेठ पवळे यांचं देखील आगमन झाले मुळशी करंडकामध्ये. आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. यावेळेला डबल पॉईंट झाले. स्ट्रोक खेळत असताना कमी गतीने बॉल पुढे टाकला. बॅटरला कळलंच नाही काय करावं. यावेळेला अधुऱ्या मनाने खेळलेला स्ट्रोक, फटका फसला आणि विकेट आलेली आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 54 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सौरभ गोळे येताना पाहायला मिळत आहेत. जे काही उर्वरित चेंडू आहे त्यावर मोठे फटके खेळून आपल्या टीमला एक फाईट होईल इथपर्यंत तरी नेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे रायझिंग स्टार पेरंगुट संघाचा. खरा बॉल त्याचा घेतलाय समाचार आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, चौकार. आणि त्याचबरोबर जर पाहिलं
बीमर देखील या ठिकाणी घोषित केलाय. हा बॉल कमरेच्या वर होता असं पंचांच्या निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर बीमर घोषित केलाय आणि हा 5 धावांचा बोनस झालाय, कारण डाव संपायला जवळपास येत होता. अशाच वेळेला मात्र मुख्यच्या क्षणी ही संधी मिळाली. या संधीचं बॅटरने सोनं केलं. मैदानात बॅटिंगसाठी आलेत सौरभ गोळे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर मोठा फटका आलाय पुन्हा एकदा, परंतु या वेळेला मात्र या बॉलचा अंदाजच नाही आला. कमी गतीने फुलटॉस परंतु बॅटच्या पट्ट्यात नाही आला. धाव घेण्याचा प्रयत्न काय होतंय, चमत्कार चमत्कार, अगदी मोये 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 मुवमेंट पाहायला मिळाला इकडे. आणि चुका ह्या छोट्याच खेळाडूंकडून नाही मोठ्या खेळाडूंकडून सुद्धा होतात आणि इकडे ते पाहायला मिळालं. दबाव आहे मोठ्या मॅचचा आणि इकडे या वेळेला देखील बीमर आहे की नाही याची पडताळणी तिसरे पंच करतील. काय गंमत बघायला मिळाली. वासिकच्या हातामध्ये चेंडू होता, पटकन थ्रो टाकायच्या प्रयत्नामध्ये तो निसटला आणि फलंदाजांनी खरं तर जो नॉन स्ट्रायकर एंड होता त्याची तयारी होती की बलिदान द्यायचं इथे. अर्थातच तिथे आपल्याला पाहायला मंथन पवळेला बलिदान द्यायचं ठरवलं होतं त्याने, मात्र तो बालंबाल बचावलेला आहे. योग्य बॉल होता असं इकडे कळवलं जात आहे. धावसंख्या 61 वर जाताना पाहायला मिळते. 61 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धावा आल्यानंतर लेग बायची धाव कळवली जाते. या 2 धावा असतील आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धावा आणि त्यानंतर केलेलं कमबॅक पाहायला मिळालं इकडे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे डाव संपायला जवळपास आलाय. ही स्पर्धा जर पाहिली तर रुपेशदादा मारणे यांच्या वाढदिवसानिमित्तची, रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनची, हमराज मित्र मंडळ आणि त्याचबरोबर रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनची. अगदी या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर गजाननजी मारणे साहेब महाराज यांचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभताना पाहायला मिळत आहे. रुपेशदादांचा वाढदिवस, मुळशी करंडकाचं भव्य दिव्य आयोजन. अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर 3-3 आलेत परंतु कॅच नाही झाली आणि तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि 2 धावांनी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 63 धावा विजयासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं कारण दोन्ही टीम चांगल्या आहेत, दोन्ही टीमने मेहनत केली आहे म्हणून त्या इथपर्यंत आलेल्या आहेत. आणि सगळ्यांचं लक्ष हेच आहे, रुपेशदादा मारणे यांचा वाढदिवस, रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनची स्पर्धा, मुळशी करंडक आणि 3 लाखाचा पुरस्कार जिंकायचा आहे तर आपला बेस्ट द्यावाच लागणार आहे. आणि त्यासाठी दोन्ही संघ इथे आले, 4ही संघ आणि त्यांना पाठिंबा द्यायला अख्खी गावाच्या गावं आता इकडे आली आहेत. माझ्या मते प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये फक्त खेळाडूच नाही त्यांचे कुटुंबीय सुद्धा या मॅचचा आनंद क्रिक लाईफवर घेत असतील. आणि कारण नरेश सर आता क्रिकेट बदललंय. आपण क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला क्रिकेट खेळायला गेलो तर घरी धपाटे खायला लागायचे. आता घरचे सांगतात लिंक पाठवा किंवा ते शोधतात लिंक कुठे मॅच चालू आहे आणि मॅचचा आनंद ते सुद्धा घेतात. हा फरक झाला या क्रिकेटमधला. आणि त्यातल्या त्यात मुळशीमध्ये देखील गावागावात, घराघरात, छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये देखील या क्रिकेटचा खूप चांगला प्रसार झालाय. आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा तालुक्याचं क्रिकेट तर चर्चेत आलंच आहे, परंतु रुपेशदादा मारणे यांचा वाढदिवस आज सर्वच ठिकाणी याचा बोलबाला आहे. ही स्पर्धा मात्र यूट्यूबच्या माध्यमातून बरीच लोक पाहत आहेत. यात नक्कीच आता ही स्पर्धा झाल्यानंतर लगातार 6 स्पर्धा लाईन मध्ये आहेत, त्याची सगळेजण वाट पाहतात. ती स्पर्धा कशी असेल, त्यात काय असेल, पारितोषिक किती असेल, या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर मात्र आपल्या चर्चेचा विषय असणार आहे. आणि पर्यायाने तालुक्याचं क्रिकेट देखील आता मात्र पुढे येऊ लागलेलं आहे. बरंचसं टॅलेंट पुढे येत आहे आणि आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्यांनाच प्रभावित केलं या आयोजनाने. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल या धावसंख्येचा पाठलाग होणार की नाही होणार, सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी या धावसंख्येचा पाठलाग करणार का की रायझिंग स्टार पेरंगुट त्यांना रोखणार, हे मात्र आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायचं आहे. मानाची प्रतिष्ठेची रुपेशदादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशनची स्पर्धा, हमराज मित्रमंडळाची स्पर्धा, मुळशी करंडक. जसा सेमीफायनलचा दुसरा डाव सुरू होईल या ठिकाणी नरेश ढोमे सर मुख्य समालोचकाच्या भूमिकेत असतील आणि त्यांच्या जोडीला योगेशजी सावळे सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करत आहे. सेमीफायनल नंबर 1. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर येते. पुन्हा एकदा मुळशी करंडक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आदरणीय महाराज साहेब तथा गजाननजी मारणे साहेब यांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला, कार्यक्षम पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षम कार्यतत्पर नगरसेविका सौभाग्यवती जयश्रीताई मारणे
यांच्या शुभ हस्ते शुभारंभ झाल्यानंतर प्रचंड मोठा थरार क्रिकेटच्या माध्यमातून आपण अनुभवला. आज 5वा दिवस या ठिकाणी साकारत असताना रुपेश दादा मारणे यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आज आयोजकांनी जाहीर केल्याप्रमाणे सगळ्या खेळाडूंना प्रेक्षकांना सुद्धा बिर्याणीची मेजवानी आहे. विशेष म्हणजे चिकन बिर्याणीची मेजवानी आहे आणि सातत्याने एक मात्र अशी स्पर्धा आम्ही बघतोय की जिथे सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा रोज जेवण दिलं जातंय आणि मी बघितलेलं आहे की अत्यंत आवडीनं अत्यंत आनंदाने सगळ्या प्रेक्षकांनी जेवणावरती मागचे 4 दिवस ताव मारलेला आहे आणि आज तर झुंबड उडणारच. आज मेजवानी आहे, तुमच्या ताटात आज सगळ्यात तुमच्या आवडीचा पदार्थ टाकलेला आहे आणि तो क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर तर आहेच आहे, मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तुम्हाला मेजवानी आहे. काय खेळ सकाळपासून बघितलेले, सकाळचे दोन्ही सामने आपण पाहिले, चित्त थरारक झाले होते, चित्ताकर्षक झाले होते. तिथे रुपेश दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशननं दोन्ही सामन्यामध्ये विजय मिळवला. तर त्यानंतरचा आजचा तिसरा महत्त्वाचा सामना, इथे सेमीफायनल सुरू आहे आणि इथे सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये काय खेळ बघायला मिळाला. वासिक शेखचं पहिलं षटक होतं, 2 फलंदाज बाद झाले होते, एकच धाव फलकावरती होती. तिथून पुढे काय झेप घेतली. खरं तर मंगेश बलकवडे खेळला, त्यानंतर स्पर्शनं जबरदस्त सुरुवात केली आणि शेवटच्या षटकापर्यंत धावांचा ओघा कायम राहिला. अखेर आपण बघतोय धावफलकावरती होत्या 64 धावा, 63 धावा विजयासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. एक कविता तुम्ही नेहमी ऐकली असेल की प्रेम कर भिल्लासारखं, आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा आभाळापर्यंत पोहोचलेलं, मला वाटतं तेच बघायला मिळालं. पहिलं षटक म्हणजे मातीत अक्षरशः संघ पडलेला होता आणि तिथून 5 षटकं संपल्यानंतर 63 धावा होत्या, तर तो आभाळापर्यंत पोहोचलेला होता. आता त्याला प्रत्युत्तर द्यायचं. इथे सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशनला विजयासाठी 64 धावा, पहिलं षटक सुरू होणार आहे. तर मी स्वागत करतो इथे योगेश साबळे सरांचं. निश्चित आम्ही दोघेही या सामन्याला रंगतदार करण्याचा प्रयत्न करू. जशी मॅच सुरू होईल मी स्वागत करतो योगेश साबळे सरांचं. धन्यवाद सर. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुनश्च एकदा रुपेश दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित मुळशी करंडक, मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं भूतो न भविष्यती असा हा क्रिकेटचा सोहळा खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या भेटी झालाय आणि निश्चितच या स्पर्धेतील ज्या क्षणाची आणि ज्या दिवसाची आतुरतेनं वाट संपूर्ण टेनिस क्रिकेट चाहते आणि मुळशी क्रिकेटकर पाहत होते, नक्कीच तो अंतिम दिवस उजाडला आहे. सेमीफायनल 1चा सामना सुरू आहे. रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आडशी. या दोन संघांमध्ये प्रथमतः बॅटिंग करताना रायझिंग स्टार पिरंगुट संघानं नक्कीच मैदानावरती 63 रन बनवलेत. 64 धाव्यांचं टार्गेट आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ओपनर बॅटर नक्कीच मैदानामध्ये सज्ज होत आहेत. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन आरसी टीमकडून आयकॉनच्या भूमिकेमध्ये वासिक शेख, मॅन फ्रॉम कोथरूड पुणे, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मैदानावरती आपण पाहतोय प्रवीण साठे उर्फ पप्पू, हाडसी गावचा हा सितारा. तर पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले किंग गणेश कुराडे, पंचांचा इशारा लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात. पहिला बॉल नक्कीच लोअर फुल टॉस होता, हलक्या हातानं मैदानावरती चेंडू ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला स्पर्शत गोळ्याची चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती पहिली धाव प्राप्त होते. नरेश सर, मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सर्वाधिक मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील मेगा फायनलचा दिवस खऱ्या अर्थानं निश्चित ही मोठी स्पर्धा आहे. 3 लाखाचं बक्षीस एका गावच्या संघाला मिळणार आहे. गावातले खेळाडू मालामाल होणार आहेत या स्पर्धेतून. चौथं बक्षीस सुद्धा आहे 75,000चं, त्यामुळे बक्षीस सोडायला कोणी तयार नाही. पलटवार होणारच आहे, वार केले जाणारच आहे. इथे पाहतोय पहिला फलंदाज प्रवीण साठे बाद होणार आहे. गोलंदाजीमध्ये कमाल केली होती प्रवीण साठेनं, काय कमालीची गोलंदाजी, 3 विकेट काढल्या आज प्रवीण साठेनं आणि फलंदाजीमध्ये मात्र हा गोलंदाजीतला हिरो इथे बाद होतोय अगदी लवकरच, अर्थात 0वर. प्रथमतः गोलंदाजी करताना खरं तर 3 विकेट घेतले. मॅन सिरीजच्या रेस नक्कीच 12 बॉल 34ची गरज असताना 7 चेंडूंमध्ये मॅच संपवणारा कृष्णा कालेकर कित्येकदा निश्चितच मोठे विक्रम बनवताना आपण पाहिलाय. त्यामुळे नक्कीच आता संपूर्ण हाडशीकरांच्या नजरा कृष्णावरती असतील. हो, यावेळेचा बॉल नक्कीच मैदानावरती हळूवारपणे खरं कव्हर्सला ड्राईव्ह करायचा होता. गणेश कुराडे कमालीची गोलंदाजी करतायत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं निश्चितच पहिली ओव्हर आयकॉन वासिक शेख यांनी हाताळली
आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी देखील कमालीचा खेळ साकारत नक्कीच कमीत कमी धावा खर्च करत विकेट मिळवला होता. कुणाल खोंडला बाद केलं होतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्ये पहिली ओव्हर हाताळत असताना गणेश कुराडे या टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत आणि पॉवर प्ले किंग म्हणून निश्चितच गणेश यांच्याकडे आपण पाहतो. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेचा बॉल फुल टॉस आहे. इनफिल्डला नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न. वा व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. बिग विकेट गॉन. आयकॉन वासिक शेख पहिल्या ओव्हर मध्ये बॅक टू द पवेलियन. मोठा हादरा. थँक्यू डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य समीरजी जोरी आणि मुन्नाभाऊ येनपुरे मान्यवरांचं प्रामुख्यानं आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुधाची अपेक्षा करावी आणि मलाई रबडी खीर मिळावी अशी परिस्थिती आता इथे आपल्याला बघायला मिळते आहे. खारे शेंगदाणे आपल्या हातात आहे, तिथे जर रोस्टर बदाम मिळाले तर, आणि तोच आनंद इथे आपल्याला बघायला मिळतो. ड्राय डेच्या दिवशी जर सिंगल माल्ट मिळाली घरात तर, आज तशी परिस्थिती अनुभवतो इथे. पहिला फलंदाज बाद झाला होता. आयकॉन वासिक शेख लगेच बाद होतोय. म्हणजे एखाद्या लग्नामध्ये आपण जेवायला जातो, चला साधी बुंदी भात वगैरे मिळेल, पण तिथे जर असे 21 कोर्स बुफे लावलेला असेल तर किती मजा होईल. आज हा बुफे लागलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात यश प्राप्त केलं इथे गोलंदाज गणेश कुराडेनं. धमाल गोलंदाजी. आयकॉन वासिक शेख सुद्धा बाद झालाय. कुणाल खोंड पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलचा शिकार ठरला होता, तर इथे वासिक शेख सुद्धा पहिल्या षटकामध्ये होतोय बाद. आणि जशास तसं उत्तर 3 बाद 2 पहिल्या षटकामध्ये अवस्था होते सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी संघाची. उंच फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही करू शकत. बघत राहील कुणाल खोंड चेंडूकडे. 6 धावा इथे शेवटच्या चेंडूवरती प्रहार. एका बाजूने फलंदाज 2 बाद झालेत आणि तरी देखील मागे हटत नाही तो कृष्णा कालेकर. आकाश साठे हटत नाही. षटकार ठोकतोय, इरादा स्पष्ट करतोय का इथे जिंकायचं आहे. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. डावखुऱ्यातच असणारा खरं तर एक तेजपुंज तारा म्हणून आकाश साठेकडे आपण पाहतो. कित्येक काळ खरं तर आपण पाहतोय आरसी संघासाठी, बलगुडी टीमसाठी ओपनर बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण आकाश साठेला पाहिले. नक्कीच आता मैदानावरती तो मिडल ऑर्डरमध्ये खेळतोय. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती खरं तर आता पाहण्यासाठी निश्चितच रुपेशदादा मारणे यांचे सहकारी आणि अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्व सरपंच अंकुशबा गायकवाड यांचे बंधू खरं तर खंडूशेठ गायकवाड यांचं मैदानावरती प्रामुख्यानं शुभागमन झालेलं आहे. मुळशी करंडकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज निश्चितच वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा मुळशी तालुक्यातील क्रिकेटला खरं तर मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारी स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील 14 तालुके आणि खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्यानं क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा निश्चितच आपण पाहतोय मुळशी तालुका. एका पाठोपाठ एक होणाऱ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा. काल देखील आपण सायंकाळ सत्रामध्ये निश्चितच स्पर्धा अनाऊन्स केल्या. एका पाठोपाठ एक क्रिकेटच्या स्पर्धा. ही स्पर्धा संपल्यानंतर लवळेची स्पर्धा, लवळेनंतर पिरंगुट करंडक, पिरंगुट नंतर मानची स्पर्धा. एका पाठोपाठ एक लखपती टुर्नामेंट या मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतो. दरम्यान गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अथर्व पोळे उर्फ बंटीला नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा कालेकर अगदी डीप इंटू द क्रीज आहे. पहिला बॉल नक्कीच टप्पा पाठीमागे ठेवला. आपटलेला चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा खराब चेंडू असेल आणि याचबरोबर अतिरिक्त धाव नक्कीच कृष्णा कालेकर अर्थातच हडशी संघाला मिळेल. एका धावेनं टीमचा स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 10 धावा, 64 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि नक्कीच 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, तर दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल खराब चेंडू आला आणि 1 धाव देखील प्राप्त झाली. 2 फलंदाज बाद असताना पुढचा बॉल. यावेळेचा बॉल ओव्हर पिचचा होता. नक्कीच खोदून काढलाय. लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेला आग लावत पोहोचेल सरळ सीमा पार. शिव शंभूचा छावा येतोय. चौकार. 4 धावा. चौकाराने संघाचा धावफलक झटपट वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती 14 धावा. 2 प्रमुख फलंदाज जिथे निश्चितच आपण पाहतोय प्रवीण साठे आणि वासिक शेख हे दोनही मेन फलंदाज आहेत खरं तर या टीमचे. परंतु ते बाद झाल्यानंतर आता
कॅप्टन कूल कृष्णा कालेकर जबाबदारी स्वीकारतायत. चेस मास्टर आहे हर्षी संघाचा. हो, यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन पाठीमागे निघून जातोय आणि मैदानावरती बंटी पवळेची ही कमालीची गोलंदाजी नक्कीच मैदानावरती पाहतोय. नरेश सर, आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज जो अथर्व उर्फ बंटी पवळेला आपण पाहिलंय. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी बंटीची निश्चितच आपण पाहतोय. अथर्वनं संपूर्ण स्पर्धेमध्ये कमाल केलेली आहे. प्रत्येक वेळेस दिशा टप्प्यावरती अचूकता त्याची लक्षवेधी राहिलेली आहे आणि त्यानं देखील आपल्याकडे लक्ष वेधून घेतलेलं आहे. मी बघितलं अथर्वला, तो गोलंदाजी अप्रतिम करतो. मात्र एखाद्या चांगल्या फलंदाजाला साथ सुद्धा तो तितक्याच चांगल्या प्रकारे देतो. उपयुक्त ठरतो तो. आणि टीमची ज्यावेळेस पडझड झालेली असते त्यावेळेस त्याने केलेली फलंदाजी देखील या स्पर्धेत बघितली आपण. आणि गोलंदाजीमध्ये तर तो आघाडीला येऊन प्रतिस्पर्ध्याचा कंबरड मोडायचा प्रयत्न करतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इथे स्ट्राईक एंड वरती असणार आहे आकाश साठे. पहिल्या बॉल वरती षटका ठोकून खातं खोललं होतं आकाशनं. इथे उंच उडी मारून अडवण्याचा प्रयत्न, त्याला सपोर्ट देखील, कव्हर देखील मिळतोय, बॅकअप देखील मिळतोय आणि 2 धावा आकाशला मिळतील. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. धाव फलकावरती 17 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 47 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चेंडू शिल्लक असतील 20 चेंडू. 47 धावा विजयासाठी अपेक्षित आहेत. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी संघाला. दोन्ही संघ समसमान ताकदीचे निश्चितच आपण पाहतो मैदानावरती. ओ, यावेळेचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची एक कडा आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मँगो अर्थात मंगेश वलकवडे टिपेल झेल. बिग विकेट गॉन. आकाश साठे बॅक टू द पवेलियन. मुझको हुई ना खबर, चोरी चोरी छुप छुप कर. भरपूर चढ उतार या सामन्यामध्ये नक्कीच आलेले आहेत. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर मैदानावरती समसमान ताकदीचे आहेत. त्यामुळं एका चेंडूवरती खरं तर मॅच थोडीशी आडशी संघाकडे, त्यानंतर लगेचच कमबॅक इथे पिरंगुट संघ करतोय. रायझिंग स्टार पिरंगुट संघाने जर या सामन्यामध्ये बाजी मारली तर उद्योजक अमरशेठ गवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण जर पाहिलं तर यूट्यूबच्या क्रिक लाईव्ह स्पोर्ट या वाहिनीवरती भरपूर सारे क्रीडा शौकीन या स्पर्धेचा नक्कीच लाईव्ह आनंद घेत आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत केलं जाते. स्पर्धा पाहण्यासाठी खरं तर मावळ तालुक्यातून देखील कित्येक सारा क्रीडा रसिक या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. निश्चितच या स्पर्धेसाठी प्रामुख्यानं जर पाहिलं तर युवा उद्योजक आणि आमचे बंधू मिलिंददादा सावळे देखील प्रामुख्यानं स्पर्धा पाहण्यासाठी प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. मुळशी करंडकामध्ये आपलं मनापासून स्वागत. हो, याचबरोबर ऑन साईडला चेंडू खेळला, मिड विकेटला स्पर्शत गोळे, चांगल्या प्रकारे जजमेंट केलंय. नक्कीच एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय आणि याचबरोबर टीमचं स्कोर कार्ड नक्कीच पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा रोखू शकलेल्या नाहीयेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 फलंदाज बाद धावा झाल्यात त्या 19. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मैदानावरती नक्कीच बनवायचे असतील त्या 45 धावा. 18 चेंडू 45 धाव्यांची गरज. पहिली 2 षटकं दोन्ही संघांसाठी पहिलं षटक अत्यंत घातक राहिलं होतं. मात्र जे कमबॅक केलं होतं दुसऱ्या षटकामध्ये सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशननी त्या तुलनेत थोडंसं मागे राहावं लागलेलं आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं होतं धावा 28 फलकावरती होत्या सरपंच अर्थात रायझिंग स्टार पिरंगुटच्या, तर त्याला प्रत्युत्तर देताना 2 षटकामध्ये 19 धावा आहेत. अर्थात त्यानंतर प्रवीण साठेनं जे कमबॅक केलं होतं सरपंच सुनील भाऊ कळमकर फाउंडेशनसाठी, तर पुढे जाताना 3 षटकं आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 45. 15 धावा प्रत्येक षटका पाठीमागं बनवायच्या आहेत आणि फलंदाज कृष्णा कालेकर, त्याच्या सोबतीला निलेश खैरे. निलेश खैरे आणि प्रवीण इथे कृष्णा कालेकर या दोन्ही फलंदाजांना आपण मैदानामध्ये बघतोय. 15 धावांची सरासरी, 3 षटकं आणि 45 धावा अशी स्थिती या मॅचची आहे. आणि सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू कव्हरकडे पाठवला जातोय. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा एक्स्ट्रा कव्हरकडे आणला जातोय. डीप लॉंग ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकफूट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर.
आखूट टप्प्याचा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक कव्हर करेल. एक धाव एव्हाना कृष्णा दुसऱ्या धावेसाठी देखील धावतोय. पाहता पाहता या 2 धावा पूर्ण होतील आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे. 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. 21 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश मैदानामध्ये सज्ज होतील. निश्चितच पहिल्या बॉलवरती 2 धावा. सुंदर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता मैदानामध्ये. पॉइंटला खरं तर आपण पाहिलं चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा नक्कीच रोखू शकलेल्या नाहीयेत. पुढचा चेंडू घेऊन मंगेश तयार. हो, परत एकदा यावेळेचा बॉल हलक्या हाताने कट केलाय. चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत. फिल्डिंग सुरेख होईल आणि नक्कीच मैदानामध्ये एक सिंगल धाव, सिंगल डबल वरती भर नक्कीच दिला जातोय. कृष्णा कालेकर नक्कीच इनिंग बिल्ड करतायत. दुसऱ्या बाजूला निलेश खैरे देखील चांगली साथ द्यावी लागणार आहे. जोपर्यंत कृष्णा कालेकर मैदानावरती आहे तोपर्यंत नक्कीच रायझिंग स्टार पिरंगुट संघ सुटकेचा निश्वास सोडणार नाहीत, कारण त्यांना देखील कृष्णा कालेकरची ताकद ठाऊक आहे. जोपर्यंत कृष्णा मैदानावरती आहे तोपर्यंत हर्षित संघ देखील जास्ती चिंता करणार नाहीत. तिथे पुढे सरसावत स्टेप आउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न निलेश खैरेचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच मैदानावरती गली रिजन मध्ये जाईल आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल जे नक्कीच प्राप्त होताना पाहायला मिळते. 23 धावा आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 15 बॉलमध्ये 41 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या. सातत्यानं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला संघ आहे तो म्हणजे रायझिंग स्टार. या संघाची प्रशंसा होते, आता कौतुक खूप होते, कारण ज्या पद्धतीचा खेळ त्यांनी केलेला आहे. तुम्ही बघत असेल की त्यांचा आयकॉन स्पर्धेमध्ये फारशी प्रभावी कामगिरी करू शकलेला नाहीये, मात्र तरी देखील संघानं एका पाठोपाठ एक विजय मिळवलेले आहेत. या धावाची संधी होती तिथे आणि गमावलेली संधी. अजून एक धावांची चोर आणि नेम इथे परत एकदा चुकलेला आहे. धावबाद करण्याच्या संधी भरपूर तयार झाल्या. आता धावा किती काढल्या इथे? 2 धावा. पहिल्या धावेला संधी होती धावबाद करायची, दुसऱ्या धावेलाही संधी होती, मात्र दोन्ही वेळा ही संधी गमावलेली आहे रायझिंग स्टारनं. तर झेल देखील सुटलेला आहे आणि भरपूर वेळा जीवदान या चेंडूवरती प्राप्त झालेला आहे. थोडीशी तारंबळ जरूर उडाली, त्रेदा तिरपीट जरी उडाली, मात्र अशाही परिस्थितीमधून 2 धावा पूर्ण केल्यात कृष्णा कालेकरनं. धावफलक 25. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. लक्ष्य निश्चित मोठं आहे. 64 धावा पार करायच्या होत्या, मात्र सुरुवात खराब होती. राऊंड विकेट. पुढे सरसावत एक चांगला फटका, कट शॉट, चेंडू डीप, एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 29 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज. ना कद बडा ना पद बडा, जो खिलाडी अपने टीम के मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. हो, यावेळेचा बॉल हलक्या हाताने कट केलाय. पॉइंटला फिल्डर आहेत. श्रवण पवळेची चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल. एका धावेने मैदानावरती संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन झाले 33. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी 12 बॉल 34 बनवायच्यात हडशी संघाला, तर 12 बॉल 34 रोखायच्यात रायझिंग स्टार पिरंगुट टीमला. यानंतर होणारा पुढील सामन्याचा टॉस नक्कीच आपण करणार आहोत. सेमीफायनल 2चा टॉस. एका बाजूला रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच यजमान रुपेश दादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन. या 2 संघांमध्ये यानंतरचा होणारा पुढील सामना आणि त्या सामन्याचा टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल. मुलाखत नाही, काय नाही टॉस करून घ्या. तसंही किरण येनपुरे काही बोलायला तयार नसतात. सकाळी मुलाखत घ्यायची तर पळून गेले, त्याच्यामुळे आता टॉस होईल. कॉमेंटेटर तिथे नसेल. या दोन्ही संघांनी टॉस करून घ्या पटकन. 2 षटकं राहिलेली आहेत आणि त्यानंतर लगेच सेकंड सेमीफायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत. यानंतरचा होणारा पुढील सामन्याचा टॉस निश्चितच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी प्रामुख्याने उपस्थित झालेले सन्माननीय शेवटचे 12 बॉल 34 धावांची गरज. जाऊ मॅच कडे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बंटी पवळे उर्फ अथर्व.
कमालीची गोलंदाजी अथर्व पवळे इथे येतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू कृष्णा कालेकर साठी निर्धाव टाकलेला आहे. कृष्णा कालेकर एका बाजूनं जिद्द त्याने सोडलेली नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे जिथं जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना तिथे मोठमोठी वादळं पराभूत होतात. आज या वादळांच्या समोर उभा राहिलेला कृष्णा कालेकर आपल्या टीमला विजयाच्या किनाऱ्यावरती घेऊन जाईल काय, या वादळांना कसं तोंड देतोय कृष्णा हे बघूया. तर अथर्व लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर, बराचसा बाहेर, वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. यानंतर किरण एनपुरे यांच्या नेतृत्वाखाली रुपेश दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन सेमीफायनल मध्ये लढणार आहे. तर त्यांच्या विरोधी टीम असेल रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे. उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि कुणाल खोंड तिथे होता. झेल होणार आहे फलंदाज बाद कृष्णा कालेकर. मोठी विकेट असेल इथे. असं म्हणतात की रुसलेलं नशीब आणि रुसलेली बायको कधीतरी हसतेच. इथे तीच परिस्थिती अनुभवतोय टीम रायझिंग स्टार पिरंगुट. कृष्णा कालेकर एका बाजूने खंबीरपणे उभा होता आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये होता विजय निश्चित नव्हता. मात्र हा महत्वाचा अडथळा दूर करण्यात अथर्व यशस्वी ठरलेला आहे. कुणाल खोंड करवी कृष्णा कालेकरला पाठवलं तंबूकडे. धावफलकावरती धावा आहेत 31. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन. सन्माननीय उद्योजक आणि निश्चितच अमराज मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष अजित भैया शिंदे आपण प्रामुख्यानं उपस्थित झालात. त्याचबरोबर रोहित भैया शिंदे आपण देखील प्रामुख्यानं उपस्थित आहात. संस्थापक अष्टविनायक मित्र मंडळ आपण देखील मनपूर्वक स्वागत. प्रदीपजी मोगल अध्यक्ष अष्टविनायक मित्र मंडळ या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य अमोलजी पडवळ, आकाशजी पवार, सोपानजी पडवळ आणि निश्चितच सागरजी घारे या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय माऊली भाऊ चौधरी आणि संदीपजी कदम या मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या होणाऱ्या पुढील सामन्याचा टॉस होईल. दरम्यानचे ढोबे स्पर्शत गोळे ओढ कॅच. पुन्हा एकदा मैदानावरती येते विकेट. फलंदाज एका पाठोपाठ एक तू चल में आया आणि इथे नक्कीच विकेट येते फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशनचे जुने जाणते खेळाडू माऊली भाऊ चौधरी आणि सन्माननीय उद्योजक संदीपजी कदम यांच्या शुभ हस्ते सेमीफायनल 2चा टॉस होतोय. चला लवळे संघ आणि निश्चितच रुपेशदादा मारणे स्पोर्ट फाउंडेशन टीम दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉससाठी लगेचच टॉस कबावच्या कक्षामध्ये यायचे. 5 ओव्हरची मॅच असेल. लगेचच टॉस संपन्न केला जातोय. अथर्व पवळे असा एक खेळाडू ठरलेला आहे की त्याने एका पाठोपाठ विकेट या स्पर्धेमध्ये काढलेल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने या सामन्याच्या अगोदर 8 फलंदाजांना बाद केलेला आहे. या सामन्यामध्ये 3 फलंदाजांना बाद केलेला आहे. एकूण 11 विकेट आहे आणि त्याचा दुसरा जो जवळचा प्रतिस्पर्धी त्याच्या 7 विकेट आहेत. म्हणजे अथर्व पवळेच्या जवळपासही कुणी गोलंदाज नाहीये. काय युवा खेळाडू आहे, काय युवा जोश आहे, युवा ऊर्जा. आणखीन एकदा बॅटची कडा नक्कीच होती परंतु विकेट किपर मंगेश पासून थोडासा दूरवरती राहिलेला बॉल आवाज नक्कीच आला होता. एका टप्प्यावरती कलेक्शन झालंय. कुठल्या प्रकारची धाव प्राप्त होणार नाही. कृष्णा कालेकर बाद झाला. त्या पाठोपाठ मैदानाच्या आतमध्ये सुमित बोडके दाखल झाला आणि सुमित देखील मैदानावरती स्वस्तामध्ये माघारी परतलाय. ओफलकावरती 31 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये ऑन हॅट्रिक करत होता. डॉट बॉल आला. ओ याचबरोबर चेंडू हवेत अजित लोखंडेच्या बॅटमधून इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स 1 बाउन्स. चेंडू अगदी सीमारेषेच्या जगात चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेलाय. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यस नो कन्फ्युजन आणि 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. स्ट्रॉंग झोन आहे खरं तर अजित लोखंडेचा. एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइड कव्हर्स लॉंग ऑफ या रिजन मध्ये नक्कीच ताकदवर फटकेबाजी अजित लोखंडेची आपण पाहतो. परंतु आता संघ बऱ्याचशा अडचणीत सापडलाय. शेवटचे 7 बॉल 31 धावांची गरज आहे मॅच मध्ये राहण्यासाठी. या बॉलवरती मोठा बिगिट गरजेचा. परंतु बंटी पवळे उर्फ अथर्व आपण पाहतो मैदानावरती. अगदीच मित्रांनो जर आपण पाहिले तर रायझिंग स्टार पिरंगुट संघ अंडर 24च्या टुर्नामेंटमध्ये देखील एक दर्जेदार कामगिरी करत असतात. तिथे नक्कीच अथर्व उर्फ बंटी पवळे एक प्रमुख ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये निश्चितच प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये
जो मैदानावरती कामगिरी पार पाडतोय आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आतापर्यंत लीडर बोर्ड मध्ये टॉपर असणारा अथर्व पवळेला आपण पाहतोय. जबरदस्त मॅच सेमीफायनलचा सामना खरं तर होता. सुरुवातीच्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं पहिल्या इनिंगला स्वस्तामध्ये फलंदाज माघारी परतला, कुणाल खोंड स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे डावाला उभारी दिली, चांगला स्कोर उभा केला. हो नक्कीच पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन. बंटी पवळे इज द मॅन. आज नक्कीच मॅन विथ गोल्डन आर्म. तब्बल 4 विकेट बंटी पवळेने घेतले त्या मॅच मध्ये आणि रायझिंग स्टार पिरंगुट संघ एका मजबूत स्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान ओव्हर ब्रेक मध्ये टॉस होते. लगेच जाऊया टॉस का बॉस या कक्षामध्ये. सन्माननीय मौलीभाऊ चौधरी आणि संदीपजी कदम यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स टॉस साठी या. सहा फलंदाज बाद ऑफलकावरती 33 धावा आहेत. शेवटचे 6 बॉल 31 धावेंची गरज. कमीत कमी 5 षटकार अपेक्षित आहे आता हरची संघाला. भयान शांतता खरं तर टीमच्या डगआउट मध्ये पसरली आहे. 6 बॉल 31 ची मॅच नक्कीच आता मैदानावरती अंतिम ओव्हरसाठी सौरभ गोळेच्या हातामध्ये चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. या संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असणारा हा गोलंदाज आहे आणि नक्कीच मैदानावरती अंतिम ओव्हरमध्ये कित्येकदा सौरभ गोळेला आपण चांगली गोलंदाजी करताना पाहिले, परंतु समोर तितकाच ताकदवर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निलेश रिव्हरचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट आलाय. सौरभ गोलंदाजीसाठी तर निलेश आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये आहे. शेवटचे 5 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे आणि सगळे षटकार आता ठोकायचे. पुन्हा चांगला चेंडू इथे येईल. सौरभ गोळेचा पुन्हा निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये मजबूत पकड, घोरपडीची पकड मिळवलेली आहे. घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले, खंदकातल्या अंगारावर हसत हसत पडलेले, बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त राहिली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. मुळशी तालुका म्हणजे प्रचंड पराक्रम गाजवलेला हा तालुका आहे आणि या तालुक्यावरती आज क्रिकेटचे वीर आपला पराक्रम दाखवतायत. 4 धावा जरूर मिळतील, मात्र हा प्रतिकार कुठेतरी अपुरा पडतोय. सौरभ गोळे या सामन्यावरती विजयाच्या दिशेने घेऊन जाताना बघायला मिळेल. रायझिंग स्टार पिरंगुटला प्रत्येक मॅच मध्ये कमालीचं सातत्य या संघाने दाखवलं. विशेषतः सांघिक जी एकजूट आहे, स्ट्रेंथ आहे, जी स्ट्रेंथ आपण म्हणतो ना युनिटी इज स्ट्रेंथ, ती इथे बघायला मिळाली पिरंगुट कडून आणि त्याच जोरावरती हा संघ आज फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतो की काय. कव्हरच्या डोक्यावर वॉर्ड स्टॉप ही योग्यता प्रत्येक खेळाडूची आहे. जिथे 6 धावा आम्ही केव्हाच निश्चित केल्या होत्या, तिथे क्षेत्ररक्षकाला मान्य नव्हत्या, त्याने चेंडू आतमध्ये अडवला. 1च धाव मिळेल. धाव फलकावरती धावा आहेत 38 आणि पुन्हा एकदा तिथे अथर्व आहे. गोलंदाजीमध्ये 4 विकेट आणि काय जबरदस्त सेव्ड आहे. क्षेत्ररक्षण अफलातून आहे. हा चित्ता आहे, क्षेत्ररक्षणाचा चित्ता. नवे तर चित्त्याचे पाय लाभलेली क्षेत्ररक्षणाची भिंत होती ती. अथर्व पवळे इथे फलंदाज होईल बाद. धाव फलकावरती धावा. फलंदाज होतोय बाद आणि याच बरोबर मुळशी करंडक महाराज साहेब अर्थातच गजाननजी मारणे, नगरसेविका जयश्रीताई मारणे यांचा मार्गदर्शन आणि रुपेश दादा मारणे यांचा वाढदिवस. फायनल मॅच मध्ये मुळशी करंडक मध्ये दाखल होणारा संघ रायझिंग स्टार पिरंगुट. चला लगेचच सन्मान्य मौलीभाऊ चौधरी आणि संदीपजी कदम या मान्यवरांना विनंती आहे टॉस साठी या.